श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी हर्षद चौधरी खानदेशी तडक्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. मिळमिळीत खाऊन कंटाळला असाल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी बघा. आज आपण मस्त अशी मिसळपाव करणार आहोत. खानदेशी पद्धतीने आपल्याला आज मिसळपाव बनवायचा आहे. त्याकरता बघा मी 1 पाव मटकी घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला मटकी ही शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजवण्यासाठी बघा मी कुकरमध्ये 2 पडी तेल घातलेलं आहे. आपल्याला तेलामध्ये मटकी व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची आहे. यामुळे मिसळलाही छान अशी रुचकर अशी टेस्ट येत असते. म्हणून आपल्याला या प्रकारे मटकी ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मग यात थोडं पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायची आहे. यात मी थोडी हळद घातलेली आहे. हळद सुद्धा आपण यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. साधारणतः आपण अर्धा ग्लास यात पाणी घालायचं आणि एका शिट्टीमध्ये मटकी छान प्रकारे शिजून ही तयार होत असते. मिसळ पाव म्हटला म्हणजे सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे. तर आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला करण्यासाठी बघा मी 3 मीडियम साईजचे कांदे ही व्यवस्थित कापून घेतलेली आहेत. ते आपण या प्रकारे मस्त भाजून घेणार आहोत. यात पूर्ण लालसर कांदा भाजून झाल्यानंतर यात आपण तो लसूण घ्यायचा. लसूणच्या मी 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या सुद्धा आपण यात थोड्या भाजून घेणार आहोत. या प्रकारे कांदा छान लालसर भाजून झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे. यात आपण थोडं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून खोबरं छान व्यवस्थित भाजलं जात असतं. आणि प्लीज माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि रेसिपी आवडली असल्यास कमेंट सुद्धा करत चला जेणेकरून मला कळत जाईल की तुम्हाला माझ्या रेसिपी कितपत आवडत असतात. या प्रकारे खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण मिरची भाजून घेणार आहोत. मिरची मी चपाटा मिरची घेतलेली आहे. साधारणतः मी 5 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत चपाटा. ह्या व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. बघा या प्रकारे मिरची, खोबरं आणि कांदा आपला भाजून झालेला आहे. आता आपण याचं वाटण करून घेणार आहोत. म्हणजेच आपण हे चटणी करून घेणार आहोत. खानदेशी मिसळ म्हटली म्हणजे याला आपल्याला लसूण अद्रकची भजी सुद्धा बनवायला लागतात. ही भजी आपण बनवले तर नक्कीच मिसळ अजूनच टेस्टी आणि चविष्ट बनत असते. म्हणून आपल्याला भजी सुद्धा बनवायची आहे. त्याकरता बघा मी लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे डाळीच्या पिठामध्ये. 1 चमचा आपल्याला धनापूड घ्यायची आहे. 1 चमचा आपण यात ओवा सुद्धा घालणार आहोत. 1 चमचा तिखट. बघा मी तिखट सुद्धा घातलेलं आहे. आणि 1 चमचा ओवा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा. या प्रकारे भज्यांचं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण हे भिजवून घेणार आहोत. आणि आपण मसाला फ्राय करण्याआधीच त्या तेलामध्ये आपण ही भजी तळून घेणार आहोत. आता आपण भज्यांचं भिजवून झाल्यानंतर भजी काढून घेणार आहोत. या प्रकारे छोटी छोटी साईजची भजी मी तळून घेतलेली आहे. मिसळ पावचा आजचा माझा बेत नक्कीच मस्त होणार आहे. तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तुम्ही करून बघा. या प्रकारे मी सर्व भजी तळून घेणार आहे. भजी सुद्धा व्यवस्थित तळून झालेली आहे. आता आपण याच तेलामध्ये मसाला सुद्धा तळून घेणार आहोत. खानदेशी दणदणीत चमचमीत मिसळ आपली छान प्रकारे तयार होताना तुम्हाला दिसते आहे. बघा मी तेलामध्ये जो आपण मसाला बारीक केलेला आहे तो टाकून घेतलेला आहे. यात मी आता 1 चमचाभर तिखट घालणार आहे. 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे आणि 1 चमचा धनेपूड टाकून घेणार आहे. त्यामुळे मिसळ ही छान चमचमीत बनणार आहे. बघा या प्रकारे आपले छान जिन्नस टाकून झालेले आहे. आता आपण हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. धनापूड मी थोडी हळद सुद्धा यात घातलेली आहे. या प्रकारे मसाला पूर्ण फ्राय होईल तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. साईडला तेल सुटायला लागलं की समजायचं की आपण मसाला छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे. बघा पूर्ण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यात टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो त्यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण मसाल्यामध्ये.
बघा या प्रकारे तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा टोमॅटो बारीक करून टाकू शकता, पण या प्रकारे टाकल्यास अजूनच ते टेस्ट वाढत असते, म्हणून आपण थोडे बारीक करून मसाल्यामध्येच टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। या प्रकारे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेले आहे मसाल्यामध्ये। आता आपण यात जी मटकी आपण शिजवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत। या प्रकारे मटकी पण त्यात टाकल्यानंतर आपल्याला मिसळला लागेल तेवढं आपण यात पुरेसं पाणी घालणार आहोत। बघा, जेणेकरून तरीही आपली तयार व्हायला हवी, कारण मिसळ म्हटली म्हणजे तरीही असणे गरजेची असते, म्हणून आपण तरी होईल त्या प्रकारे यात पुरेसं पाणी घालायचं। नंतर आपण यात मीडियम म्हणजे चवीनुसार आपण यात मीठ घालणार आहोत। बघा, मिसळचा रंगही फार छान दिसतो आहे। आपण जी मिरची वापरतो कुठल्याही लाल भाजीमध्ये, त्यामुळे मिसळ कुठल्याही भाजीला किंवा मिसळला हा मिरचीमुळे छान असा कलर येत असतो, म्हणून आपण काही प्रमाणात 4 ते 5 मिरच्या ह्या कुठल्याही लाल भाजीमध्ये किंवा मसाले भाजीमध्ये वापरायच्याच। या प्रकारे मस्त आपली मिसळ पूर्णपणे तयार झालेली आहे। 5 ते 7 मिनिटं मी शिजू दिलेली आहे। मिसळसाठी आता आपण मस्त प्लेट तयार करणार आहोत। मिसळ प्लेट त्याकरता बघा मी मिसळ पाव आणलेले आहेत आणि आता मटकी आपण प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत। साईडला बघा मी एका वाटीमध्ये तरी काढलेली आहे। मिसळ पावसाठी लागणारे बघा फरसाण मी आणलेला आहे, भजी घेतलेली आहेत, कांदा आपण बारीक कापून घ्यायचा आणि त्याच प्रकारे आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणार आहे। या प्रकारे आपली मस्त मिसळ पावची प्लेट तयार होते आहे। घरी बनवलेली मिसळ उत्तमच असते, ही काही तुम्हाला वेगळं सांगायला नको। फरसाण घातल्यानंतर आपण जी भजी बनवली आहे ती 3 ते 4 भजी आपण त्यात टाकणार आहोत आणि वरच्या बाजूने अजून आपण कांदा आणि कोथिंबीर टाकायची, थोडी तरी टाकून घ्यायची भजी घातल्यानंतर। या प्रकारे खानदेशातील झणझणीत चमचमीत अशी मिसळ आपली तयार झालेली आहे। नक्कीच बनवा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली। आवडले असल्यास लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर सुद्धा करा। या प्रकारे लिंबू आवडत असल्यास तुम्ही लिंबू घेऊ शकता, मी लिंबू आणि टोमॅटो सुद्धा याला कापलेले आहेत। एखादी मिरची असेल तुम्ही जाड मिरची तळून ठेवू शकता मिसळजवळ। या प्रकारे मस्त खानदेशी मिसळ तयार झाली आहे। दिसायलाही खूप सुंदर दिसते आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम झालेली होती मैत्रिणींनो। चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।